बोलायचं नाही. काय होतं, विषय चालू झाल्यानंतर परत चुळबुळ चालू होते. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, लवकर आलं तर आपल्याला पहिली खुर्ची भेटायचं आहे, लेट आलं तर आपण आपल्या पाठीमागे थांबायचं आहे. मध्ये जाऊन विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. ज्या धम्म संस्थेच्या माध्यमातून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आणि या चैत्यभूमीचे शिल्पकार दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला प्रथमतः विनम्र अभिवादन. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा हा रथ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ज्यांनी 25 राज्यामध्ये नेऊन पोहोचवला, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई, विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक समता सैनिक दलाच्या कमांडर इन चीफ माओपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 47 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन. आताचा अहवाल वाचला, आपण 33 राज्यामध्ये पोहोचलोय. ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 25 राज्यामध्ये पोहोचलो होतो आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारत खऱ्या अर्थानं एकत्र येऊन बौद्धमय होण्याचा संकल्प करतोय, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली 33 राज्यामध्ये आपण भारतीय बौद्ध महासभेची पताका नेऊन पोहोचवलेली आहे, असे आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला विनम्र अभिवादन. या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरेश रावलिया साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रीय ट्रस्टी आणि आंतरराष्ट्रीय सचिव आदरणीय कॅप्टन प्रवीण निखारे साहेब, त्याचप्रमाणे ट्रस्टी आणि केंद्रीय कार्यालय प्रमुख समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय भंडारे साहेब, केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट SS वानखेडे साहेब, केंद्रीय राष्ट्रीय सचिव आदरणीय BM कांबळेजी, केंद्रीय महिला विभागाच्या उपप्रमुख आदरणीय रागिनीताई पवार, राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, मुंबई प्रदेशचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी, मुंबई अंतर्गत असलेल्या 6 झोन शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका, चैत्यभूमीचे अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापक आदरणीय आमचे प्रदीपजी कांबळे, मिलिंद कदम, पूज्य म्हणते विशुद्ध मोदीजी, आणि आता जो आपण भंडार साहेबांनी अहवाल वाचला, ही भारतीय बौद्ध महासभेची कमान अतिशय आणि अतिशय महत्वाचा विषय. आज वर्षावास गुरुपौर्णिमेचं महत्व, साहेबांनी गुरुपौर्णिमा काय याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन केलंय. अधिक जास्त काही न बोलता वर्षावास आषाढी पौर्णिमा, या आषाढी पौर्णिमेला तथागतांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाच्या 3 घटना झाल्या. म्हणजे ज्याला गर्भमंगल दिन या आषाढी पौर्णिमेला झाला, माता महामायेला, त्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमानं जो ग्रहत्याग केला, रोहिणी नदीच्या पाण्यावरून सत्यासाठी न्यायासाठी
समतेसाठी आणि मानवतेसाठी जो सिद्धार्थ गौतमानं ग्रहत्याग केला त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून, तो ग्रहत्यागाचा आजचा हा दिवस आहे, आषाढी पौर्णिमेचा. 6 वर्ष कठीण अशी अनेक प्रकारची तपश्चर्या केल्यानंतर बुद्धगया या ठिकाणी त्यांना अतुलनीय अद्वितीय असं सम्यक संबोधी म्हणजे धम्मराज्य त्यांनी निर्माण केलं. आणि तो धम्म सांगण्यासाठी ते 6 आठवडे त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. आपल्याला माहिती आहे, संक्रमण चैत्य, मुस्लिम तलाव, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि बरोबर 2.25 महिन्यानंतर वैशाख पौर्णिमेला त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं. आणि 2.25 महिन्यानंतर ते 7 आठवडे तिथं राहिल्यानंतर ते निघाले. 8 दिवसाचा प्रवास करून ते मृगदायवन, त्याचं खरं नाव आहे मृगदायवन, या ठिकाणी पोहोचले. मृग हरणांचे कळप राहत होते. आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या फोटोमध्ये किंवा मूर्ती वगैरे काय असेल तिथं हरणांचे कळप दाखवतात किंवा हरण दाखवतात. त्याचा अर्थ असा आहे की ते मृगांचं वन होतं, म्हणून मृगदाय वन त्याचं खरं नाव आहे. परंतु तथागतांनी विचार केला धम्म कोणाला सांगायचा. मग हे जे 5 परिव्रजक आहेत हे त्यांना समजलं की हे मृगदाय वनामध्ये, म्हणून बुद्ध तिथे गेले. त्यांनी संकल्प केला की हा जो सिद्धार्थ गौतम येतोय हा भ्रष्ट झालेला आहे, कारण त्यांनी सुजाताची खीर खाल्ली आणि तिथून त्यांनी ते 5 परिव्रजक सिद्धार्थ गौतमाला बोधिसत्वाला सोडून गेले. हा भ्रष्ट झालेला आहे, त्याला बसायला द्यायचं नाही, पाय धुवायला पाणी द्यायचं नाही किंवा स्वागत करायचं नाही. पण जसजसे तथागत भगवान बुद्ध जवळ येत गेले तसा त्यांचा संकल्प तुटला. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथामध्ये म्हटलंय की बुद्ध जर चालत असले तर बसलेला माणूस उभा राहायचा, बसलेला माणूस त्यांच्या पाठीमागे चालू लागायचा. आणि बुद्धांच्या काळामध्ये विरोधक जे आहे जैन साधू ते तथागतांच्या बद्दल असं म्हणायचे की बुद्ध हे जादूगर आहे, ते चिवटू करतात. त्याच्याकडे गेलेला माणूस हा त्याचा शिष्य होऊन परत येतो, ते जादूगर आहे. मी म्हणतो होय, बुद्ध जादूगर होते, ते जादू करत होते. परंतु कुठली जादू करत होते? ते शब्दाची जादू करत होते, ते शब्दाची जादू करत होते. आणि त्यामुळं शिव्या देत आलेला माणूस बुद्धाला, 500 भिक्षू संघाचे बसले होते राजे महाराजे, शिव्या देत आलेला माणूस बुद्ध शांतपणे त्यांनी ऐकून घेतला. त्यांच्या चेहऱ्याची रेषही हलली नाही. सगळ्या शिव्याचा स्टॉक संपला, थरथर कापायला लागला, तोंडाला कोरड पडली. आणि मग तथागतांनी म्हटलंय खूप थकलात तुम्ही, बसा, ही शब्दाची जादू. बसला, त्याला बसायचंच होतं, बसला. मग शिष्यांना सांगितलं, कोरड पडली त्यांना, पाणी द्या. पाणी दिलं, ही शब्दाची जादू. आणि मग विचारलं तुम्ही कधीतरी कोणाला भेट पाठवता? म्हटलं मग दरवर्षीच पाठवतो. आणि ती भेट जर त्या राजानं त्या व्यक्तीनं स्वीकार केला नाही तर काय होईल? म्हटलं माझे नौकर प्रामाणिक आहे, ते माझ्याकडे येऊन येतात. म्हटलं तसंच इथं समजा तुम्ही दिलेली भेट मी स्वीकारलेली नाही. मग तो माणूस खजील झाला, उठला, बुद्धाला वंदन केलं, पंचांग प्रणाम केला आणि हात जोडून सांगितलं की तथागत आजपासून आजीवन तुमचा शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करा. शिव्या देत आलेला माणूस परत जाताना बुद्धाचा शिष्य होऊन जातो,
ही तथागतांची शब्दाची जादू. मी साध्या भाषेत नेहमी सांगतो, वानखेडे साहेबांचं उदाहरण सांगतो. खूप 35 वर्षाचे आमचे संबंध आहेत भांडारसाहेब असतील वानखेडे. मुद्दाम सांगतो तुम्हाला की त्यांच्या पत्नीचं नाव प्रभा आहे. ते आपल्या पत्नीला हाक मारतात. आम्ही प्रयत्न करतोय, जमत नाही अजून. तर ते पत्नीला हाक मारतात, प्रभा, हो प्रभा. मी म्हटलं 10 काम असले तर टाकून येईल हो बाई. आता दुसरा माणूस आमचा तो हाक मार, हवे लांब असलेली बाई लांब, जवळ असलेली बाई लांब जाईल. ही जी सम्यक वाचा आहे ना, ही जी शब्दाची जादू आहे ना, ही सम्यक वाचा आहे. आणि त्या सम्यक वाचेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. तेव्हा तथागत भगवान बुद्ध जसे त्या तिथं जवळ जाऊ लागले, तसं त्यांचा त्या 5 परिवर्जकांचा संकल्प तुटला. आणि मग तेव्हा कोणी त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, कोणी त्यांना बसायला आसन दिलं, कोणी त्यांचं स्वागत केलं. आणि मग क्षम कुशल विचारल्यानंतर तथागतांनी जे पहिलं प्रवचन दिलंय, विशुद्ध, तर्कशुद्ध आणि मानवी जीवनमान. पहिलं प्रवचन तथागतांनी दिलंय विशुद्ध, तर्कशुद्ध आणि मानवी जीवनमान. मग त्याचे वेगवेगळे भाग पडतात. तो इथं आपण घेऊ शकत नाही कारण मोठा विषय आहे. हे प्रवचन ऐकल्यानंतर विशुद्ध म्हणजे आपण शिलाचार, सदाचार आणि सद्गुणाचार. शिलाचार म्हणजे शिलानं परिपूर्ण, सदाचार म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याला गोल्डन वे ऑफ लाईफ म्हटलेलं आहे, जीवनाचं सुवर्णमध्ये म्हटलेलं आहे, समाजामध्ये आपण कसं वागायचं. आणि सद्गुण म्हणजे 10 पारमिता. याच्यामध्ये आपण पारंगत असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे. हा जो भगवान बुद्धांनी पहिला उपदेश त्या 5 परिवर्जकांना केला, त्याच्यातला कौंडिन्य हा ताबडतोब अरहंत झाला. आणि म्हणून जगातला पहिला अरहंत बुद्धाच्या नंतर, जगातला पहिला अरहंत बुद्धाच्या नंतर आहे ते अज्ञात कौंडिन्य. आणि हे 5 परिवर्जक बुद्धाचे शिष्य झाले, म्हणजे त्यांचं पतन झालं, या ऋषींचं पतन झालं. म्हणून त्या ठिकाणाला नाव पडलं ऋषी पतन वन. ऋषी पतन वन. तथागतांनी धम्माचा सार सांगितला, विशुद्ध, तर्कशुद्ध आणि मानवी जीवन मार्ग सांगितला. म्हणून त्या ठिकाणाला नाव पडलं सारनाथ. नाथांनी जिथं धम्माचा सार सांगितलाय ते सारनाथ. आणि मग आपण येतोय पौर्णिमेकडे. ते पौर्णिमेमध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा जो काळ आहे, वर्षावास आहे. वर्षावास म्हणजे काय की पाऊस झाल्यामुळं धरती माता ही शांत झालेली असते, काम जास्त बाहेर नसतं, शेतकरी पण निवांत असतात. आणि जसं हे पाऊस झाल्यामुळे धरतीवरती पीक उगवतंय, तशाच पद्धतीनं या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जर आपण धम्म श्रवण केला तर ती जी काही श्रद्धेचं बीज आहे, धम्माचा अंकुर आहे, तो ताबडतोब येईल. आणि म्हणून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण धम्म श्रवण करणं, चिंतन मनन करणं, अभ्यास करणं हे नितांत गरजेचं आहे. आता मुद्दा आहे की तथागत भगवान बुद्ध, ज्याला गुरुपौर्णिमा म्हणतात, साहेबांनी सांगितलं की 5 परिवर्जकांना दीक्षा दिली, गुरु शिष्याची परंपरा त्या ठिकाणी सुरू झाली. आणि म्हणून त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. मात्र त्याचं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं रूपांतर केलं. कोणी कोणाला गुरु म्हटलं, कोणी कोणाला गुरु म्हटलं, कोणी आईवडिलांना गुरु म्हणताय. ठीक आहे, आईवडिलांना गुरु म्हणा, ते गुरु आहेत, पण ते विश्वगुरु नाहीत. तुमचे शिक्षक असतील, शिक्षक आहेत, परंतु ते विश्वगुरु नाहीत. जे कोणी आहेत ते त्यांचं लिमिटेड काम आहे ना, त्यांच्या पुरतं काम आहे ना, ठराविक एक सीमित ढाच्यामध्ये त्यांचं काम आहे ना. या विश्वाचे गुरु
खऱ्या अर्थानं जर कोण असतील तर ते आहेत तथागत भगवान बुद्ध. याशिवाय या विश्वाचा गुरु दुसरं कोणी नाही. आणि याचं कारण असं आहे की भगवान बुद्धांनी मानवी जीवनाच्या सर्वांगीण सर्व अंगाला त्यांनी स्पर्शा तथागत भगवान बुद्धांनी प्रयत्न केलाय. आणि म्हणून असं म्हटलं जातं जगामध्ये की तत्वज्ञानाची मांडणी ही ग्रीक तत्ववेत्यांनी केली. ग्रीक तत्ववेते इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये सॉक्रेटिस झाला. सॉक्रेटिसचा शिष्य अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटलचा शिष्य प्लेटो आहे आणि प्लेटोचा शिष्य सर अलेक्झांडर आहे, जो भारतामध्ये त्याला सिकंदर मानतात. या ग्रीक तत्ववेत्यांनी काय मांडणी केली? एकी एक दोन की दोन. अरे हीच मांडणी इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये तथागत भगवान बुद्धांनी केलेली आहे. पंचशील 5च, 6वं शील नाही. आर्य अष्टांगिक मार्ग 8च, 9 नाहीये किंवा 7 नाही. पारमिता 10च, 11 नाहीत किंवा 9 नाही. ही जी तत्वज्ञानाची मांडणी आहे ही जगामध्ये सगळ्यात पहिली तथागत भगवान बुद्धांनी केलेली आहे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध या सर्व तत्ववेत्यांचे गुरु आहे. सर्व तत्ववेत्यांचे गुरु आहे. जगामध्ये जेवढे काही शोध लागले, मग ते वाफेचे इंजिन असत. माणूस तो युरोपमध्ये पाणी उकळत होता, आपल्याला माहिती आहे. पाणी उकळत होता, वाफेनं ते झाकण फेकलं गेलं. त्याला वाटलं अपघात माझ्याकडून लागला, तर पुन्हा ठेवलं, 3 वेळा फेकलं. अरे हे झाकण का फेकलं जात आहे? आणि मग त्याने विचार केला की झाकण फेकले जाते याची ताकद आहे वाफेची. आणि मग त्या वाफेच्या इंजिनियरचा शोध त्या ठिकाणी लागला. तो माणूस जर मी म्हणतो भारतात असताना त्यावेळेला, कारण त्यावेळेला 12वं शतक होतं, वाफेच्या इंजिनियरचा शोध युरोपमध्ये लागला त्यावेळेला 12वं शतक होतं. इथं जर असता तो माणूस तर भूत भूत म्हणून पळाला असता. त्यानं त्याचं संशोधन केलं, याचं कारण शोधलं आणि ती कारण मीमांसा शोधल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की वाफेच्या ताकदीमुळं हे झाकण फेकले जाते. ज्याला 3ऱ्या आठवड्यामध्ये तथागतांनी याचं संशोधन केलं, प्रतित्य समुत्पादाचं, की जगामध्ये कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. फक्त ते कारण आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असेल, आपल्याला समजत नसेल तर आपण म्हणतो चमत्कार झाला. जगामध्ये चमत्कार नाही. आणि म्हणून 1960 साली डॉक्टर अब्राहम कोर, जे भारतातले मूळ रहिवासी बुद्धिस्ट माणूस, सुदान मध्ये जाऊन राहिला. इथं 1960 साली त्यांनी चॅलेंज केलंय इथल्या सगळ्या बाबा बुवा अम्मा टम्मा सगळ्या अंगात येणारे बिया सगळ्यांना, काय की बाबा माणूस मारणं लांब ठेवा, तळलेला लिज्जत पापड याला फक्त तणात घालून दाखवा, 5 लाखाचं बक्षीस. आजपर्यंत कुणी माईचा लाल हे बक्षीस घ्यायला पुढे आलेला नाही किंवा चॅलेंज स्वीकारलेलं नाही. ते 5 लाखाचं बक्षीस आज 55 लाखाचं झालेलं आहे. 55 लाखाचं बक्षीस या सगळ्या गोष्टीवरती. आणि याच्या कारणाशी, याच्या मुळाशी सिद्धांत काय? प्रतित्य समुत्पाद, भगवान बुद्धांचा कार्य कारण सिद्धांत. 16व्या शतकामध्ये युरोपमध्ये असं पुस्तकामध्ये लिहिलंय, बायबल मध्ये आणि त्यांच्या सगळ्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये असं लिहिलंय का पृथ्वी चपटी आहे आणि ती स्थिर आहे. 15व्या शतकात ब्रुनो झाला. अरे त्या शास्त्रज्ञ त्याने सांगितलं, अरे बाबा पृथ्वी चपटी नाही, ती गोल आहे, ती गोल आहे आणि ती फिरते. त्याला फाशी दिलं गेलं, फाशी दिलं भर रस्त्यामध्ये. 16व्या शतकात
कोपर्निकस झाला, त्यानं तेच तत्वज्ञान पुढे मांडलं की बाबा पृथ्वी खरोखर फिरते. त्याला देखील भर सभेमध्ये सांगितलं, भर रस्त्यामध्ये ब्रुनोला जशी फाशी दिली तशी तुला फाशी देऊ. आणि त्यामुळे सांग का पृथ्वी गोल नाहीये तर ती चपटी आहे, आणि ती फिरत नाही, स्थिर आहे. आता जग पृथ्वी गोल आहे, ती गोल बिल नाही. आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिले तशी ती चपटी आहे आणि ती स्थिर आहे, फिरत फिरत काही नाही. बसताना हळूच तो म्हटला, मी किती जरी म्हटलो पृथ्वी फिरत नाही, ती माझ्यामुळे थोडी फिरते, ती फिरतच राहते. त्याच्यावर त्याला नजर कैदे ठेवलं, त्याला पुन्हा नजर कैदे टाकलं, त्याच्यावर त्यांना ग्रंथ लिहिला, त्याच्यावर गॅलिलिओनं दुर्बिणीचं शोध. आणि मग सांगितलं, अरे बाबा ही पृथ्वी फिरते, या दुर्बिणीतून बघा. नाही म्हटलं आम्हाला बघायचं नाही, ते छोटू घे, बघायचं नाही. हे जेवढे काही शास्त्रज्ञ झाले, गॅलिलिओ असल, स्टीफन असल, ब्रुनो असल, कोपर्निकस असेल, यांच्या या संशोधनाच्या पाठीमागे जो सिद्धांत आहे भगवान बुद्धांचा, अनित्य, अनात्म आणि दुःख, प्रतित्य समुत्पाद आणि कार्य कारण भाव, कर्म सिद्धांत, हे जे 3 सिद्धांत आहे भगवान बुद्धाचे, 4 सिद्धांत, हे अतिशय महत्वाचे आहे. जेवढी संशोधन झाले, तर भगवान बुद्धांनी सांगितलं का जग हे विकसित होत आहे. 2500 वर्षापूर्वी हे शास्त्रज्ञांनी संशोधन करण्याच्या आधी बुद्धाने काय सांगितलं, अनित्य आहे, पृथ्वी फिरते, अनित्य आहे, जग हे विकसित झालेलं आहे, कोणी निर्माण केलेलं नाही. हे 2500 वर्षापूर्वी सांगितलं. म्हणजे जेवढे काही शास्त्रज्ञ आहे, संशोधन झालंय, याच्या पाठीमाग तथागत भगवान बुद्धांच्या विचाराचा स्रोत आहे. आणि म्हणून या सर्व शास्त्रज्ञाचे गुरु तथागत भगवान बुद्ध आहे. त्या संतांवर तथागतांचा प्रभाव साधारण 12व्या शतकापासून, म्हणजे 10व्या शतकामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. 12व्या शतकापासून संत परंपरेला सुरुवात. संत हा शब्दच मुळात अपभ्रंशित, अरहंत, अरहंताचा अपभ्रंश काय झाला, संत. संत म्हणजे शांत, अरहंत म्हणजे शांत, जीवनमुक्त, कृष्णामुक्त. आज आपण ज्या बोरवडीला गेलो होतो, त्याचं खरं नाव आहे बोधिवली. बोधी म्हणजे ज्ञान आणि वली म्हणजे वेल. ज्ञानाचं भांडार कुठं आहे, गोंबेमध्ये विद्यापीठ होता आणि त्याची वेल, म्हणून त्याला काय नाव पडलं, बोधिवली. ते नाव खरं बोधिवली नाव आहे, त्याचा अपभ्रंश झाला बोरीवली. त्याचे माटुंगा आहे आपलं. इथं अनंत भिक्षू राहत होते, महातुंगा दक्षिणेतले. कुठं चाललाय, महातुंगाकडे. पण ते महातुंगाकडे, महातुंगा महातुंगा महातुंगा, झालं काय अपभ्रंश, माटुंगा. खूप गोष्टी आहेत. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांचा या संतांवरती, सगळ्या संतांवरती प्रभाव पडला. पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर ते एकत्र जेवतात, त्याला दही काला म्हणतात. ते फक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर त्या संतांनी ती जी परंपरा आहे ना, ती आपल्या घरी नेली नाही, फक्त वारीतच सोडली. ती जर परंपरा घरी नेली असती तर बहुजन समाज आज वेगळ्या अवस्थेमध्ये असता. ती परंपरा घरी नेली. संतांची जे काही शब्द आहे, संतांचं जे काही म्हणणं आहे, ते बंद करण्यासाठी त्यांना पालखीत बसवलं, नगारे वाजवले, ढोल ताशा वाजवत राहिले, बडवत राहिले. संतांचा आवाज हा जनमानसापर्यंत गेलाच नाही. ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि म्हणून पुढचा पॉइंट आहे की तथागतांचा त्या सगळ्या संतांवरती, कोणी असो, त्या सगळ्या संतांवरती भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रभाव आहे. म्हणून या सगळ्या संतांचे गुरु आहेत तथागत भगवान बुद्ध. पुढे आपण गेल्यानंतर असं लक्षात येत आहे की जेवढी काही मानसिक मानसोपचार तज्ञ,
भगवान बुद्धांचे पहिलीच गाथा आहे मनोपुब्बा, मनोधम्मा, मनोसेठा, मनोमया. मन सर्व गोष्टीचे केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला साध्या भाषेत म्हटलंय संतांनी, मन करारे धीट, मन करारे नीट. मनाला धीट करा, मनाला नीट करा. आज जेवढे काही मानसोपचार तज्ञ आहे, आजार झाला, मानसिक बिमारी झाली, मानसोपचार तज्ञाकडे जातात. परंतु या मानसोपचार तज्ञांचे गुरु कोण आहेत? भगवान बुद्ध आहेत. कारण ते खरे मानसोपचार तज्ञ होते. आणि म्हणूनच त्या आम्रपालीच्या महालात काढून त्या दिवशी काय गेले ते कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड, जे सुप्त मनाला तथागतांनी जागृत केलेलं होतं. आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे त्यांना समजत होतं. म्हणून त्या दिवशी आम्रपालीच्या महालाच्या खालून गेले का आज आम्रपालीचं मन जे आहे ना श्रद्धेनं परिपूर्ण आहे. अंगुलीमालला भेटायला त्या दिवशीच का गेले की त्या दिवशी अंगुलीमालाची मनस्थिती धम्म श्रवण करण्यासारखी आहे. श्रद्धेनं त्याचं मन भरलेलं आहे, श्रद्धा त्याच्या मनामध्ये आहे. आणि मग भगवान बुद्ध अंगुलीमालाला भेटायला गेले. आपल्याला माणसं ओळखायला आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला माणसंच ओळखायला येत नाही, मग त्यामुळे विश्वासघात होतो. आपण म्हणतो जवळचा मित्र पण केसानं गळा कापला. अरे बुद्ध जर समोरच्या माणसाच्या मनातलं ओळखत असती तर किमान आम्हाला माणसं ओळखायला आलं पाहिजे. योग्य अयोग्य कसा माणूस आहे. काही लोकांचा विश्वासघात करणं हा त्यांचा धंदाच आहे. आपण सावध झालं पाहिजे, आपण फसवल्या जाऊ नये. धम्म म्हणजे फक्त वंदना येणं, प्रवचन येणं एवढं नाहीये. तर धम्म म्हणजे आपल्याला माणसं देखील ओळखता आली पाहिजे. आणि मग आपल्या जीवनामध्ये दुःख या सगळ्या गोष्टी येणार नाहीत. आपल्याला दुःखाला सामोरे जावं लागणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध हे मानसोपचार तज्ञ. पुढे भगवान बुद्ध हे भैषित गुरु आहे. आपल्या प्रत्येक लेणीमध्ये बघा एक पुढे पाण्याचं टाक आहे आणि त्या ठिकाणी उखळ आहे. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी हा प्रत्येक भिक्षू हा डॉक्टर होता. जडीबुटीचं त्याला ज्ञान होत. आपल्याला माहिती आहे जीव का तक्षशिलामध्ये शिकला. त्याला सांगितलं या 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये अशी एकतरी वनस्पती आण की बाबा जी निरुपयोगी आहे. दिवसभर फिरला पण एकही निरुपयोगी वनस्पती त्याला मिळालेली नाही. आणि मग याला निराश होऊन गेला. त्याला वाटलं मी नापास झालो. गुरुजींनी सांगितलं तू पास झालाय चांगल्या मार्कानं. कारण या जगातल्या सगळ्या ज्या काही वनस्पती आहेत त्या मानवी किंवा समाज उपयोगी ज्या आहेत फक्त त्या आपल्याला माहित नसतात. आणि त्यामुळे आपण आता पुन्हा एक उपक्रम सुरू केला आहे की बाबा आस्तीवरती झाड लावा, पाण्यात टाकू नका, आस्ती विसर्जित करू नका. पाणी दूषित होत आहे आणि झाड कमी होतात, हवेचं प्रदूषण वाढतंय. हा एक आपला एक संकल्प आपण प्रत्येक बौद्धाचार्यानं प्रत्येक कार्यकर्त्यानं पुढे नेणं, लोकांपर्यंत नेणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून भैषित गुरु भगवान बुद्ध हे आयुर्वेदिक शास्त्राचे देखील गुरु आहे. जसं तथागत हे नाव आहे, करुणासागर नाव आहे, तसं तथागतांचं एक नाव असंही आहे भैषित गुरु भगवान बुद्ध. आयुर्वेदिक शास्त्राचे गुरु होते. मेडिकल सायन्स आज खूप प्रगती झालेली, परंतु त्या काळातलं जे काय आयुर्वेदिक शास्त्र आहे ते शास्त्र भगवान बुद्ध जाणत होते. आणि त्यामुळं ती भिक्षूंना ती ज्ञान होती, कला. ते जडीबुटी कुटायचे आणि तशा पद्धतीनं औषधोपचार करायचे. हे प्रशिक्षित. त्यामुळे या मेडिकल सायन्सचे जे काही गुरु आहेत ते भगवान बुद्ध आहेत. पुढे प्रशिक्षिताचा भिक्षू संघ निर्माण केला तथागतांनी. जगामध्ये प्रशिक्षित असा संघ आणि गुरु शिष्याची परंपरा निर्माण करणारे
तथागत भगवान बुद्ध आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा जर आढावा घेतला, प्रवचन खूप मोठं युट्यूब वरती माझं आहे. वेळ आपला उद्घाटनाच्या दिवशी खरं म्हणजे मला बऱ्यापैकी आज वेळ मिळाला आहे. साहेब पण बसलेले आहे आणि मी अभिनंदन करेल, खूप खूप आभार मानेल. भीमराव साहेब आहे, रावलिया साहेब आहे, ते या ठिकाणी ऐकलं साहेबांनी पहिली वेळ मी म्हणतो. ताई साहेबांनी अनेक वेळा प्रवचन ऐकलं आमच्या. बहुत बढिया, बहुत बढिया. तर अशा पद्धतीनं साहेब असल्यामुळं मी कसं आहे, ते काही मोठी माणसं आहेत, वेळ त्यांच्याकडे खूप कमी आहे आणि अशा परिस्थितीत ते या ठिकाणी थांबलेत. मी खूप खूप स्वतःला धन्य समजतो. आणि ताईसाहेबांनी अनेक वेळा प्रवचन ऐकलेलं आहे. ताईसाहेब पूर्ण बसूनच राहायच्या. गुरुवार आणि रविवार ताईसाहेबांची ती एकाग्रता होती. तोही एक खूप मोठा गुण ताईसाहेबांकडे होता की बाबा 4-4 तास 3-3 तास एक ठिकाणी बसणे ही एवढी साधी गोष्ट नाही. बुद्धगयाचं सांगितलं साहेबांनी, 2 वेळा ताईसाहेब पूर्ण बुद्धगयाचं पर्यटन करून आलं, पूर्ण बुद्धगया. आणि ते उत्सुकतेनं हे काय गुरुजी, हे काय गुरुजी, इथं काय झालंय हे असं सगळं एकाग्रतेत. भंडारसाहेब पण होते त्यावेळेला, दोन्ही वेळेला भंडारसाहेब होते. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जमेच्या बाजू आहे. आणि आपण वर्षावास प्रवचन मालिका भीमराव साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम कार्यकर्ते रात्रंदिवस राबतायत. आपण सर्वांनी मेहनत घेऊन हा जो काही धम्माचा काही जो गाडा आहे तो अतिशय योग्य दिशेनं आपण जात आहोत. ताईसाहेब गेले योग्य दिशेनं, भैयासाहेब गेले योग्य दिशेनं, बाबासाहेबांनी दाखवलेला आज भीमराव साहेब योग्य दिशेनं जात आहेत. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला, या उपक्रमाला सगळ्या साथ देत आहोत. आपल्या गावामध्ये, आपल्या विहारामध्ये जिथं कार्यक्रम सुरू झालेला नसत तर या वर्षावासाच्या निमित्तानं तो आपण सुरू करावा. आणि या वर्षावासाच्या निमित्तानं एकच विनंती आहे की इतर लोक 1 महिन्याचं ते वर्षवास एक श्रावण पाळतात. ते भंडारसाहेब म्हणतात की बाबा तुमचा 1 महिन्याचा आहे ना, आमचा 3 महिने. मोठं कोणी आणि एकच काम करायचं, जेवढं जमल तेवढं. विनंती करतो, कुणावरही बंधन नाही. विनंती करतो की जेवढं शक्य आहे तेवढं नॉनव्हेज खायचं टाळ. हे 3 महिने फक्त म्हणजे काहीतरी करतोय बाबा आम्ही, चला वर्षावा आहे ना. त्यांना ते खात नाही ना 1 महिना, अरे आम्ही 3 महिने खात नाही. आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते गेली 10 वर्ष अनेक वेळा हे सगळं चालू आहे. सगळ्या महिला वगैरे खूप सगळा प्रतिसाद त्याला. आणि समजा एका महिन्यात समजा नाही जमलं 1 महिना झाला नाही जमलं, राहत नाही तर दादासाहेब गायकवाड म्हणतात तसं गाजराची पुंगी वाजली तर वाजली, मोडून 1 महिन्यानंतर खायला सुरुवात. कोण तुम्हाला काय म्हणतोय तर या पद्धतीनं आपण वर्षावासाचं हे पाळावं. यावेळेला 1 महिना पाळा, पुढच्या वर्षी 2 महिने, त्याच्या पुढच्या वर्षी 3 महिने, असं शरीराला मनाला सवय लागू शकते. फक्त प्रयत्न करा. माझं म्हणणं असं आहे, फक्त 15 दिवस जरी सुरुवात केली तरी चालेल. आपल्या सर्वांच्या प्रति हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो. सर्व वरिष्ठांचे आभार मानून मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. धन्यवाद गुरुजी. आणि या ठिकाणी आम्हाला अतिशय उत्तम प्रकारे विषय